ॲडमिशन 2025 ची सेकंड लिस्ट लागलेली आहे। सेकंड लिस्ट कशी चेक करायची, तर तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन आयडी आहे, म्हणजे जो ॲप्लिकेशन नंबर आहे जो तुमच्या फॉर्मवर सुद्धा दिलेला आहे। तो ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता। तर साईडवर आहे, साईडवर अजूनपर्यंत जी डेट वगैरे आहे ही अजूनपर्यंत दिलेली नाही आहे, परंतु लिस्ट लागलेली आहे। लिस्ट कशी चेक करायची आपण आता चेक करणार आहे। तर यावरती जर आले तुम्ही तर बघू शकता इथे एक ऑप्शन सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, ॲडमिटेड इन फर्स्ट वेटिंग सिलेक्शन लिस्ट। तर अजूनपर्यंत हा आकडा 0 आहे, कारण की आज लिस्ट लागलेली आहे आणि उद्यापासून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता। आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार, तुमची ॲडमिशन कन्फर्म झाली की तुम्हाला इथे जे आकडे आहे हे आता वाढत जाणार, जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे आणि त्यांचा नंबर लागलेला आहे सेकंड लिस्टमध्ये। व्हॅकन्सीनुसार सिलेक्शन करण्यात आलेलं आहे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांचं। तर तुमचा नंबर लागलेला आहे का कुठे चेक करता बघू शकता। तर इथे अजूनपर्यंत संपूर्ण अपडेट RT कडून देण्यात आलेला नाही आहे, परंतु लिस्ट लागलेली आहे। तर बघू शकता इथे एक ऑप्शन दिलेला आहे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन नंबर आहे जो 25 पासून सुरुवात होणार आहे। तो ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला टाईप करायचा आहे आणि गो ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे स्कूलचे नाव, त्यानंतर सिलेक्शन टाईपमध्ये बघू शकता वेटिंग सिलेक्शन, अलोकेटेड टाईपमध्ये यस आहे आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग आहे। पेंडिंग का बरं? कारण अजूनपर्यंत प्रवेश घेतलेला नाही आहे, त्यामुळे इथे जेव्हा तुम्ही प्रवेश घेणार ॲडमिटेड लिहून येणार तुम्हाला आणि इथून तुम्ही लेटरसुद्धा डाउनलोड करू शकता। बघू शकता इथे काय लिहिलेलं आहे, रेड लाईन वाचणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे। प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर 5 पर्यंतच अर्जाची निवड झालेली आहे, म्हणजे ज्या स्कूलमध्ये निवड झालेली आहे विद्यार्थी किती आहे हे इथे नमूद करण्यात आलेलं आहे रेड लाईनमध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पाल्याचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे हे तुम्ही चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे चेक करा। प्रॉपर अपडेट आल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे। आणि उद्या सकाळी तुम्ही ॲडमिशनला जाणार तेव्हा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे, हमीपत्र वगैरे या संदर्भात संपूर्ण अपडेट देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे। तर लिस्ट लागलेली आहे, आनंदाची बातमी आहे, भरपूर पालक वर्ग वेट करत होते। तर उद्यापासून तुम्ही प्रवेश घेऊ शकता जर तुमचा नंबर लागलेला असेल तर। RT बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।